हॅलो, हाय, कसे आहात? चला तर आज आपल्याला असे मस्त प्रोटीनयुक्त लाडू बनवायचे आहेत ड्रायफ्रूट्सचे, जे की सगळेच करतात. खूप साधी सिंपल अशी रेसिपी आहे. खायला खूप छान लागतात आणि बनवायला पण खूप झटपट आहे. एक थोडासा टाईम लागतो पण खूप छान होतं. इथे मी खजूर घेतली, काजू, बदाम, मगजबी घेतले, सूर्यफूल घेतलेत, पम्पकिन सीड घेतलेत, तीळ घेतलेत, खसखस घेतली, मखाणे पण घेतलेले आहेत. बाकी तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स तुम्ही कमी जास्तही करू शकता. आपल्याला इथे जाडबुडाची कढई घ्यायची आहे, जेणेकरून की आपण ह्याच्यामध्ये जे पदार्थ घालू की ते लगेच जळणार नाही. इथे आपल्याला तीळ बिना तुपाचेच भाजून घ्यायचे. तिळाने खूप छान चव येते लाडूंना, त्याच्यामुळं तीळ घालायला बिलकुल विसरू नका. तुम्ही इथं तीळ नाही घातले तरी काहीच हरकत नाही आहे. भरपूर असं प्रोटीन असतं. केस वगैरे गळतात पावसाळ्यात म्हणा, आपले हाडं वगैरे दुखतात, त्याच्यासाठी हे लाडू खूप छान आहेत. आणि साखरेचा वापर नाही, गुळाचा वापर नाही, त्याच्यामुळं अतिशय प्रोटीनयुक्त लाडू आहेत. रोज एक छोटा लाडू खाल्ला तरी भरपूर असं प्रोटीन मिळतं. त्याच्यामुळं नक्की तुम्ही ट्राय करा. ते आपल्याला छान मंद गॅसवर भाजून घ्यायचे आहेत. ते भाजले की सेपरेट काढायचे. आपल्याला हे बारीक वगैरे काही करायचे नाही आहे. कढईमध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे तूप घालायचं आहे. हे शुद्ध तूप आहे गाईचं. तुम्ही कोणतंही तूप वापरू शकता, गाईचं, म्हशीचं, चॉईस तुमची आहे. नो फेल्ड रेसिपी आहे, कोणी पण बनवू शकतं. पहिल्यांदाही कोणी बनवलं ना तरी इथे पम्पकिन सीड जे आहेत ते मी घातलेले आहेत. छान आपल्याला तुपामध्ये ना हे तळून घ्यायचे आहेत बरं का. खूप तुपाचा वापर नाही करायचा, कमीच तुपाचा वापर करायचा आहे. पण छान एकदम असा वास येईपर्यंत खरपूस असे भाजायचे आहेत की 1-2-3 मिनटं हलवले आणि काढायचं असं नाही. छान आपल्याला बारीक गॅसवर हे ना भाजून घ्यायचे आहेत. कंटिन्यू हलवायचं. तूप तुम्ही आणखी भरपूर घालू शकता. तुम्हाला तूप जास्त आवडत असेल तर तुम्ही इथे तुपाचा वापर जास्त करू शकता. पण मला थोडंच घालायचे. भरपूर सगळे पदार्थ तुपामध्ये फ्राय करायचे, त्याच्यामुळे मी अगदी 2 ते 3 चमचे घातलेले आहे. मस्त छान आपल्याला हे तुपामध्ये बी भाजून तळून घ्यायचे आहेत. तुम्ही इथे जास्त तुपाचा वापर करू शकता तुम्हाला आवडत असेल तर. मी थोडंच तूप घातलेलं आहे, खूप नाही घातलेलं. खूप घातले की मग त्या तुपाचा काही वापरही होत नाही. त्याच्यामुळे थोडं तूप घालून छान आपल्याला इथे सगळे बीज जे आहेत ते भाजून घ्यायचे. आता हे भाजून झालेले आहेत आपले. रंग चेंज करायचा नाही आहे आपल्याला, मग ते ना करपट असा वास येतो, जळालेला असा वास येतो ना, मग रंग नाही चेंज करायचा आपल्याला. मुलांसाठी तर भरपूर पौष्टिक असे लाडू आहेत, मुलांसाठी, मोठ्यांसाठी. इथे मी आता सूर्यफुलाचे बी घातलेले आहेत. मी हे सगळे 50-50 ग्रॅम घेतलेले आहेत. मी त्यातले 25-25 ग्रॅम सगळे घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त पण करू शकता. छान ते पण आपल्याला छान भाजून घ्यायचे तुपात. कच्चे वगैरे बिलकुल ठेवायचे नाही, छान भाजून घ्यायचे, म्हणजे खूप छान लागतात. कडवट वगैरे बिलकुल लागत नाही. बाहेरनं आणण्यापेक्षा कुठलीही गोष्ट आपण घरी केलेली खूप परफेक्ट आणि खूप छान होते आणि खायलाही ती तेवढीच छान लागते. त्याच्यामुळं कधी पण तुम्ही प्रयत्न करत जावा की घरीच बनवण्याचा. त्याच्यामध्ये मी ना मगजचे बी घातलेले आहेत. ते पण आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत तुपामध्ये. हे असे खूप तडतड उडतात, त्याच्यापुढं थोडंसं तोंड आपलं लांबच ठेवायचं. तुपामध्ये ना छान भाजून घ्यायचे. थोडासा टाईम लागतो हे भाजायला, पण आहे ना खूप असे तडतड उडतात. त्याच्यामुळं तर त्याच थोडंसं साईडला ठेवायचं. मखाणे भाजायला खूप आपल्याला इथे तूप घालायचं नाही आहे. जे मखाण्याचे कडक जे असतात ना छोटे, कढई तर गरम असेल ना तर प्रत्येक गोष्ट भाजायला 5 मिनटं खूप होतात. 5 मिनटाच्या वर मखाणे छान वेळ बारीक गॅसवरच भाजून घ्यायचे. मोठा गॅस बिलकुल करायचा नाही मखाणे भाजताना. लो टू मिडियम गॅस ठेवायचा. 1 वाटी इथे मी मखाणे घेतलेले आहेत. तुम्ही जास्त पण घेऊ शकता, आवडत असेल तर टाका, नसेल आवडत तर नाही टाकलं तरी काहीच हरकत नाही. छान मखाणे आपले इथे फ्राय झालेले आहेत. आता त्याच कढईमध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे तूप घालायचं आहे.
तूप लागेल तसंच घालायचं. खूप एकदम तुपाचा वापर आपल्याला इथे करायचा नाही. इथे मी बदाम घेतलेले आहेत, ते पण आपल्याला छान तुपामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत. अशी तर मुलं बदाम खात नाही, ड्रायफ्रूटच्या लाडू टाकल्यावर एक तरी खातात, त्याच्यामुळं बदाम घालायचेच. बदाम, काजू ह्याच्याशिवाय तर ड्रायफ्रूटचे लाडूच होत नाहीत. खूप आपल्याला इथे करपवायचे नाही आहेत बदाम, पण छान तेलामध्ये परतून घ्यायचे. छान परतले की ते काढून घ्यायचे आहेत आपल्याला. काजू घालायचे. काजू खूप घातले नाही आहेत मी, काजू अगदी थोडेसे घातलेले आहेत, कारण खूप काजू खाणं हे चांगलं नसतं म्हणतात, त्याच्यामुळे मी काजूचं प्रमाण थोडंसं कमी केलेलं आहे. थोडे पिस्ते घातलेले आहेत. काजू लगेच फ्राय होतात आणि कढई भरपूर गरम आहे. एक तर तुम्ही पहिल्यांदा तळून घ्या, शेवटी केले तर गॅस कमी ठेवा, कारण काजू लगेच परतले जातात. एक 2-3च मिनटात परतले जातात. बघू शकता थोडेसे काजू माझे खाली लागले, पण तुम्हाला तेच म्हटलं काजू लगेच परतले जातात. आता या कढईमध्ये आपल्याला मनुके घालायचे आहेत. मनुक्यांनी पण खूप छान टेस्ट येते. मनुके आपले एकदम फुलेपर्यंत आपल्याला इथे मनुके भाजून घ्यायचे आहेत. मनुके असेच 1-2-3 मिनटं परतवायचे, असं नाही करायचं. इथे 1 चमचा मी तूप घातलेला आहे आणि आपल्याला छान फुगेपर्यंत मनुके इथे करायचं. मनुक्यांची टेस्ट खूप, कारण स्वीट म्हणून आपण दुसरं काहीच घातलेलं नाही आहे, त्याच्यामुळं आपण आहे ना इथे मनुक्यांमध्ये तूप घालायचं. तुम्ही काळे मनुके वापरा किंवा पिवळे मनुके असतात ते वापरा, चॉईस तुमची आहे, पण मनुके घालायला विसरू नका. मनुक्यांनी लाडूला खूप छान टेस्ट येते. मनुक्यांना ज्या काड्या येतात ना त्या काढून टाकायच्या बरं का, काही काही मनुक्यांना येतात. आता इथे आपल्याला ना कढईमध्ये खजूर थोडीशी फ्राय करून घ्यायची आहे बरं का. ही खजुरीमध्ये बिया होत्या, मी सगळ्या बिया काढून घेतलेल्या आहेत. तुम्ही बिना बियांची पण खजूर वापरू शकता, पण खजूर आपल्याला चिकटते, जेणेकरून ते लाडूचे आहेत आपले खजूर पण छान गरम करून व्हायला हवे ना. गॅस खूप मोठा नाही ठेवायचा, एकतर कढई भरपूर गरम झालेली आहे, त्याच्यामुळे गॅस आपल्याला ना लो टू मिडियमच ठेवायचा. एक 2 ते 3 मिनटंच गरम करायची, खूप वेळ नाही करायची. कारण ती लगेच खाली लागायला लागली. तुपामध्ये आपण छान खजूर भाजून घ्यायची. एकतर पहिल्यांदा खजूर भाजा किंवा शेवटी भाजा, पण तूप घालायला विसरू नका. खजूर भाजताना तूप थोडंसं तरी घालायचं. आणि कढई जरा बारीक करायची, जाड बुडाची, पण गॅस जो आहे तो बारीकच ठेवायचा, मोठा बिलकुल ठेवायचा नाही आहे. त्याच्यामुळं मोठा असेल तर खजूर पूर्णपणे खाली लागू शकते, त्याच्यामुळं गॅस मोठा करायची, बिलकुल चुकी करायची नाही आहे. माझ्याकडनं कढई खूप गरम झाली होती, मी ते गॅस बंद केला. त्या कढई गरम असल्यामुळं छान ती परतली जाते. आता जे आपण ड्रायफ्रूट्स केलेले आहेत हे सगळे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत. खूप बारीक अशी पावडर पण आपल्याला करायची नाही आहे, आबडधोबडच असे करायचे आहेत. त्याच्यामुळे खाताना तोंडात एखादा तुकडा आला ना तरी ते खूप छान लागतात. थोडेसे थंड करून घ्यायचे आपल्याला ड्रायफ्रूट, गरम बिलकुल ठेवायचे नाही आहेत. गरम असले ना तर मिक्सरला बारीक पण होणार नाही आहे ते, त्याच्यामुळं बारीक करण्याच्या आधी थोडे थंडे करून घ्यायचे आणि मगच